रॉयल ब्रेन, जिथे मोटिवेशन फक्त शब्द नसतात तर लाईफ ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात असते. मित्रांनो, कधी असा विचार केलाय का, काही लोक साध्या परिस्थितीतून सुरू करून पण आयुष्यात खूप मोठे होतात, आणि काही लोकांकडे टॅलेंट असूनही ते आयुष्यभर स्वतःवर डाऊट करत राहतात. काही लोक स्टेजवर कॉन्फिडंटली बोलतात, तर काही लोक 4 लोकांसमोर स्वतःचं नाव सुद्धा नीट सांगू शकत नाही. काही लोक मोठी स्वप्न पाहतात आणि काही लोक स्वप्न पाहायलाच घाबरतात. पण याचं कारण पैसा नाही, लक नाही किंवा एज्युकेशन पण नाही. याचं खरं कारण आहे सेल्फ इमेज. तुम्ही स्वतःकडे कसं बघता, तुम्ही स्वतःबद्दल काय बिलीव्ह करता, तेच तुमचं फ्युचर बनवत असतं. आणि आजचा हा लेसन तुमची स्वतःकडे बघण्याची नजर कायमची बदलून टाकू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वेलकम टू रॉयल ब्रेन. मित्रांनो, ही आपल्या ऑडिओ बुक सिरीजची सुरुवात आहे, आणि या संपूर्ण सिरीजमध्ये आपण माइंडसेट, कॉन्फिडन्स, ॲटिट्यूड, गोल्स आणि सक्सेसबद्दल अशा गोष्टी समजून घेणार आहोत ज्या तुमच्या रिअल लाईफमध्ये खूप मोठा बदल करू शकतात. आजच्या पहिल्या लेसनमध्ये आपण जाणून घेणार आहोत सेल्फ इमेज. कारण जोपर्यंत माणूस स्वतःला बदलत नाही तोपर्यंत त्याचं आयुष्य बदलत नाही. मित्रांनो, सेल्फ इमेज म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल मनात तयार केलेला फोटो. तुम्ही स्वतःला केपेबल समजता की वीक? तुम्ही स्वतःला सक्सेसफुल मानता की अनलकी? तुम्ही स्वतःला लीडर समजता की ॲव्हरेज? या सगळ्यांची उत्तरं तुमची सेल्फ इमेज ठरवते. आणि आयुष्यातला सर्वात मोठा ट्रूथ म्हणजे माणूस जसा स्वतःला समजतो तसाच तो हळूहळू बनत जातो. जर एखादा विद्यार्थी सतत स्वतःला वीक म्हणत असेल तर तो मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज पासून दूर राहायला लागतो. जर एखादा माणूस स्वतःला युजलेस समजत असेल तर तो आयुष्यात रिस्क घ्यायलाच घाबरतो. कारण बाहेरचं जग आधी आपल्याला हरवत नाही, आपण आधी स्वतःच्या मनात हरतो. आणि म्हणून सेल्फ इमेज खूप पॉवरफुल असते. मित्रांनो, एक हॉनेस्ट क्वेश्चन, तुम्ही स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवता का? येस किंवा नो कमेंटमध्ये नक्की लिहा. मी तुमचे कमेंट्स वाचतो. आपली सेल्फ इमेज अचानक तयार होत नाही, ती हळूहळू तयार होते, विशेषतः बालपणात. लहानपणी जर सतत आपल्याला बोललं गेलं, तू काही करू शकत नाहीस, तू इतरांसारखा स्मार्ट नाहीस, तुझ्याकडून काही होणार नाही, तर हे शब्द हळूहळू आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बसायला लागतात. आणि मग मोठं झाल्यावरही माणूस स्वतःला कमी समजू लागतो. इमॅजिन करा, एका छोट्या मुलाला ड्रॉइंग खूप आवडत होती, पण स्कूलमध्ये त्याच्या ड्रॉइंगवर हसण्यात आलं. टीचर म्हणाले, हे काय आहे? मित्रांनी मजाक केली. त्या दिवसानंतर त्या मुलाने ड्रॉइंग करणं कमी केलं. का? कारण टॅलेंट संपलं नव्हतं, सेल्फ इमेज तुटली होती. हेच अनेक लोकांच्या आयुष्यात होतं. एका फेलियरमुळे, एका इन्सल्टमुळे, एका रिजेक्शनमुळे लोक स्वतःवर विश्वास ठेवणं बंद करतात. एक छोटंसं एक्झाम्पल बघूया. एका गावात 2 मित्र होते. दोघांची परिस्थिती सारखीच, साधं घर, पैशांची प्रॉब्लेम, मोठी स्वप्न. पण डिफरन्स होता थिंकिंगमध्ये. पहिला मित्र सतत म्हणायचा, आपल्याकडून काही होणार नाही, आपण गरीब आहोत, आपलं लक खराब आहे. दुसरा मित्र म्हणायचा, आज परिस्थिती कठीण आहे, पण आयुष्य कायम असं राहणार नाही. पहिला मित्र एक्सक्युजेस शोधत राहिला, दुसरा मित्र ऑपॉर्च्युनिटीज शोधत राहिला. 5 वर्षांनी पहिला अजूनही प्रॉब्लेम्स बद्दल बोलत होता आणि दुसरा स्वतःचा बिझनेस चालवत होता. डिफरन्स फक्त एकच होता, सेल्फ इमेज. एकाने स्वतःला वीक समजलं, दुसऱ्याने स्वतःला केपेबल समजलं. मित्रांनो, तुमचं भविष्य परिस्थितीपेक्षा जास्त तुमच्या विचारांवर डिपेंड करतं. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर कमेंटमध्ये रॉयल माइंडसेट नक्की लिहा. आपण दिवसभर स्वतःशी बोलत असतो, पण प्रॉब्लेम अशी आहे की बहुतेक लोक स्वतःशी नेगेटिव्ह बोलतात. मी स्मार्ट नाही, मी कॉन्फिडंट नाही, माझं इंग्लिश वीक आहे, मी सक्सेसफुल होऊ शकत नाही. मित्रांनो,
हे शब्द फक्त शब्द नसतात, हे तुमच्या फ्युचरचे इन्स्ट्रक्शन्स असतात. कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्ही जे रिपीट करता त्यावर विश्वास ठेवायला लागतं. जर तुम्ही रोज स्वतःला वीक म्हणाल तर तुम्ही खरंच वीक फील करायला लागाल. म्हणून आजपासून एक डिसिजन घ्या. स्वतःशी पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात करा. दररोज सकाळी स्वतःला सांगा, मी केपेबल आहे, मी इम्प्रूव्ह होत आहे, मी कॉन्फिडंट बनत आहे, माझं फ्युचर ब्राईट आहे. सुरुवातीला फेक वाटेल, पण हळूहळू तुमचं माइंड बदलायला लागेल. आज सोशल मीडियामुळे कंपॅरिझन खूप वाढलं आहे. लोक दुसऱ्यांचं सक्सेस बघतात आणि स्वतःला युजलेस समजायला लागतात. पण लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्यांच्या हायलाइट रीलशी तुमच्या रिअल लाईफची तुलना करत आहात. प्रत्येकाचा जर्नी वेगळा असतो. काही लोक 20व्या वर्षी सक्सेसफुल होतात, काही 40व्या वर्षी. काही लोकांना सपोर्ट मिळतो, काहींना स्ट्रगल करावा लागतो. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लेट आहात. मित्रांनो, फुलं सुद्धा वेगवेगळ्या सीझनमध्ये फुलतात. म्हणून स्वतःची दुसऱ्यांशी तुलना करणं बंद करा. कालच्या स्वतःपेक्षा आज बेटर बनण्यावर फोकस करा. तुम्ही आयुष्यात कोणत्या गोष्टीमुळे स्वतःला कमी समजायला लागला? जर कम्फर्टेबल असाल तर कमेंटमध्ये शेअर करा. कदाचित तुमची स्टोरी दुसऱ्या कोणाला स्ट्रेंथ देऊ शकते. कॉन्फिडन्स अचानक येत नाही, तो ॲक्शनमधून बिल्ड होतो. बऱ्याच लोकांना वाटतं कॉन्फिडन्स आला की मी काम सुरू करेन, पण रियालिटी उलटी आहे. काम सुरू केलं की कॉन्फिडन्स येतो. जर तुम्हाला पब्लिक स्पीकिंगची भीती वाटत असेल तर छोटे छोटे बोलायला सुरुवात करा. जर बिझनेस सुरू करायचा असेल तर छोट्या स्टेपपासून सुरू करा. जर फिटनेस इम्प्रूव्ह करायची असेल तर रोज 10 मिनिटं चालायला सुरुवात करा. स्मॉल ॲक्शन्स मोठा कॉन्फिडन्स बिल्ड करतात. रिमेंबर दिस लाईन, ॲक्शन डिस्ट्रॉयज फिअर. जितकं तुम्ही ॲक्शन घ्याल तितकी तुमची सेल्फ इमेज स्ट्रॉंग होईल. चला आता प्रॅक्टिकल गोष्टी पाहूया. दररोज अशा कोणत्या हॅबिट्स आहेत ज्या तुमची सेल्फ इमेज इम्प्रूव्ह करू शकतात? नंबर 1, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. नंबर 2, गुड पोजर, कारण बॉडी लँग्वेज पण कॉन्फिडन्स वाढवते. नंबर 3, डेली रीडिंग. पॉझिटिव्ह बुक्स तुमचं थिंकिंग बदलतात. नंबर 4, एक्सरसाइज. स्ट्रॉंग बॉडीमुळे स्ट्रॉंग माइंडसेट तयार होतो. नंबर 5, नेगेटिव्ह लोकांपासून थोडं डिस्टन्स, कारण काही लोक स्वतः काही करत नाहीत पण दुसऱ्यांना पण पुढे जाऊ देत नाहीत. नंबर 6, स्मॉल विन्स सेलिब्रेट करा. लहान प्रोग्रेस सुद्धा इम्पॉर्टंट असतो. मित्रांनो, मोठं सक्सेस एका दिवसात मिळत नाही, तो डेली हॅबिट्समुळे तयार होतो. एक वेळ अशी होती जेव्हा एक मुलगा स्टेजवर बोलायलाही घाबरायचा. लोकांसमोर उभं राहिलं की हात थरथरायचे, कॉन्फिडन्स 0. पण त्याने स्वतःला एक प्रॉमिसेस दिलं, मी रोज थोडं इम्प्रूव्ह होणार. सुरुवातीला त्याने मिरर समोर बोलायला सुरुवात केली, नंतर छोट्या ग्रुप्समध्ये, नंतर स्कूलमध्ये, आणि काही वर्षांनी तो हजारो लोकांसमोर बोलायला लागला. डिफरन्स टॅलेंट नव्हता, डिफरन्स होता त्याने स्वतःची सेल्फ इमेज बदलली. मित्रांनो, आज तुम्ही कुठे आहात हे इम्पॉर्टंट नाही, तुम्ही स्वतःबद्दल काय बिलीव्ह करता ते इम्पॉर्टंट आहे. डोळे बंद करा आणि इमॅजिन करा, 5 वर्षांनी तुम्ही कुठे असाल, कसा लाईफस्टाईल असेल, काय काम करत असाल, किती कॉन्फिडन्स असेल. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, आजची तुमची सेल्फ इमेज त्या फ्युचरला सपोर्ट करते का? जर नाही तर आजपासून बदलायला सुरुवात करा, कारण आयुष्य बदलण्याची सुरुवात बाहेरून नाही, आतून होते. जर तुम्हाला स्वतःमध्ये एक गोष्ट बदलायची चान्स मिळाली तर ती कोणती असेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, लक्षात ठेवा, जग तुम्हाला जसं पाहतं त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्ही स्वतःला कसं पाहता. कारण सेल्फ इमेज तुमचे डिसिजन्स बदलते, तुमचे ॲक्शन्स बदलते, तुमचं फ्युचर बदलते. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही पुढे जाऊ शकता. सक्सेसची सुरुवात कॉन्फिडन्सपासून होते आणि कॉन्फिडन्सची सुरुवात सेल्फ इमेजपासून होते. जर हा लेसन तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल तर रॉयल ब्रेनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, कारण पुढच्या लेसनमध्ये आपण जाणून घेणार आहोत ॲटिट्यूड तुमचं आयुष्य कसं बदलू शकतं. हा पुढचा लेसन तुमचा माइंडसेट कम्प्लिटली बदलू शकतो. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा. कीप ग्रोईंग, कीप लर्निंग. जय हिंद.